केलेली आहे, पण एक असाही प्रकार आपल्या इथं आता मुजूर शाळेचा घडून येत आहे की नमस्कार, ज्या ठिकाणी आपण पाहता मराठी 24 तास. मी भूषणराव. शासनाचा स्पष्ट आदेश तरी नियमांचे खुलेआम उल्लंघन. शिक्षणाच्या नावाखाली लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरूच. अचलपूर तालुक्यातील अवन ग्रेड पब्लिक स्कूल तसेच आणखी काही खाजगी शाळांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही ठिकाणावरून येणारी लहान मुले सकाळी 7:30 वाजतापासून शाळेच्या गेटसमोर उभी राहतात. विशेष म्हणजे 2024च्या शासन निर्णयानुसार इयत्ता 1 ते 4 वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. मग हा आदेश कोणाच्या आशीर्वादाने धाब्यावर बसवला गेला आहे? मोठा प्रश्न म्हणजे गट शिक्षण अधिकारी कार्यालय नेमकं काय करत आहे? शासनाचा JRची तपासणी झाली का? संबंधित शाळेला नोटीस दिली का? की सर्व माहीत असून मिलीभगत चालूच आहे का? येत्या भागामध्ये आपण खाजगी शाळांमधील शिक्षकांकडे DED, PED किंवा शासन मान्यता पात्रता आहे का? नियमबाह्य शुल्क आकारले जाते का? शाळेतील गणवेश पुस्तक घेताना सक्ती केली जाते का? तसेच इतर गंभीर बाबीचाही पर्दाफाश करणार आहोत. आज आपण पाहिलं की 2024चा JR होता आणि त्या JR नुसार आपण गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार सुद्धा केली होती आणि त्या तक्रारीचं रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. आणि बऱ्याचशा शाळा ज्या खाजगी शाळा होत्या त्यांनी आपली शाळा जी होती 8 वाजताची ते 9 किंवा 9च्या नंतरच केलेली आहे. पण एक असाही प्रकार आपल्या इथं आता मुजूर शाळेचा घडून येत आहे की मी ज्या ठिकाणी या ठिकाणी उभा आहे हे अवन ग्रेड पब्लिक स्कूल आहे. आणि सध्या आपण माझ्या मागे पाहता की हे मुलं आहेत. आता जवळपासचा हा टाइम दिसते तुम्हाला, हा 8 वाजताचा झालेला आहे. सध्या 8 वाजताच्या टाइम मध्ये आपण पाहतो की एक व्हॅन इथं उभी आहे आणि हे मुलं सुद्धा या ठिकाणी दिसतात. किती छोटे छोटे मुलं आहेत की यांची झोप खरंच होत असेल का? म्हणजे ज्या गोष्टी आपण या 4-5 दिवसाआधी काही न्यूज मध्ये दाखवल्या तेच गोष्ट आज आपण परत बोलणार आहे. गट शिक्षण अधिकारी खरंच समिती नेमली तुम्ही, आणि कोणती समिती अशी नेमली का तुम्ही या शाळेची मुजोरी अजूनपर्यंत तुम्ही दाबल्याने गेली तुमच्या जण? आज मी या ठिकाणी आल्यानंतर लक्षात असं येऊन राहिलं की हे शाळा आहे, हे गेटला सध्या लॉक लागलेला आहे. आता अशा वेळेला जर कधी गेटचं लॉक उघडलं तर हे मुलं आतमध्ये कॅम्पसमध्ये जातात. पण परंतु जर कधी हे व्हॅनवाले दादा जर कधी या ठिकाणी जर नसले, हे लहान मुलं हा वाहता रस्ता तुम्हाला दिसते इथून, हा वाहता रस्ता आहे. काही कारणास्तव आपण पाहिलं की चिखलदरा या साईडला आहे आणि जो चिखलदरा स्टॉपचा एरिया आहे त्या ठिकाणी पोलीसवाले चालान देण्यासाठी उभे राहतात. पण आपण पाहतो की हा रस्ता मोकळा असल्याच्याने या ठिकाणी खूप मोठी वर्दळ राहते. एक प्रकार आणखी असाही आपण मागच्या 2-3 दिवसा पहिले आलो होतो या ठिकाणी शनिवारी, तेव्हा चिटोरे सर आणि महाजन मॅडम यांच्याशी आपण बोललो होतो. त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा आहे आपल्यापाशी. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आम्ही सोमवारपासून 9ची हे शाळा करणार आहे, परंतु त्यांचं कुठंच सर्क्युलर त्यांनी जारी नाही केलं, म्हणजे कुठंच दाखवलं नाही. अशा वेळेला आपण पाहतो की एक आणखी प्रकार या ठिकाणी पाहतो आपण की एकदम गेटच्या अगदी बाजूला पाहतो की एक विहीर आहे. या ठिकाणी विहीर दिसते, दाखवा. हे विहीर आहे. हे विहीर आता मोकळी आहे. सध्या तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल, ते थोडीशी दूर आहे. एकदम भिंतीला लागूनच एकदम ते विहीर आहे. एकदम छोटे छोटे मुलं आहे. तुम्ही सांगा बरं, यांची जर कधी खेळता खेळता अशा वेळेला ते जर कधी त्या विहिरीपाशी गेले, याची जबाबदारी कोण घेईल? काही या अवन ग्रेड या शाळेचा एक धक्कादायक प्रकार सुद्धा आपल्याला सध्या माहित आहे आणि तो प्रकार नेमका काय आहे हा पुढच्या बातमीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. परंतु आज आपण फक्त विषय हा टायमिंगचा घेत आहे. त्या टायमिंगची विषय घेतल्यानंतर आता पहा तुम्ही, हे पण एक व्हॅन आलेली आहे. अजून 8च वाजले, पूर्ण 8 वाजलेले आहे. अजून पहा तुम्ही, या ठिकाणी पाहतो आपण की टाइम लहान मुलांसाठी महाराष्ट्र शासनाने जो JR काढलाय ते JRची पूर्ण धज्जा उडालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. पूर्ण प्रकार यानंतर त्या दिवशी चिटोरे सर काय बोलले होते आपल्यासोबत, त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा आहे. महाजन मॅडम काय बोलल्या होत्या, आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणचा एक महत्वाचा भाग आपल्याला माहित पडलाय. तो पण आपण येणाऱ्या बातमीत आता पुढच्या दाखवणारच आहे.